नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आजचा व्हिडिओ दोन सेगमेंटमध्ये डिवायडेड असेल तुमचा. पहिली गोष्ट काही गाईडलाईन्स मध्ये आणि दुसरी गोष्ट चॅप्टर्स मध्ये. ठीक आहे, रिसेंटली झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पेपर सेटरने पेपर चेकरने खूप काही पॉइंटर्स तुमच्यासाठी सांगितलेत बाळांनो. ते सगळे पॉइंटर्स तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचा स्कोर खूप जास्त बूस्ट होऊ शकतो. ठीक आहे, म्हणून प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे, पुढचा व्हिडिओ बाळांनो कंप्लीट इंग्लिशच्या पेपर लीक वरती येणार आहे. कोणत्या सेक्शन मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत एक्झॅक्ट प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त या व्हिडिओचे तुम्हाला 1000 लाईक्स कंप्लीट करायचे आहेत बाळांनो. जेव्हा तुम्ही 1000 लाईक्स कंप्लीट करणार लगेच मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेल. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो बाळांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, त्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर देतो. नेक्स्ट व्हिडिओची तुम्ही असू शकता. ठीक आहे, चला बघूया आता आपण पेपर सेटरने पेपर चेकरने काय काय गाईडलाईन्स दिल्या, कोणत्या कोणत्या चॅप्टर्स बद्दल मेन्शन केले, सगळ्या गोष्टी बघूया. पहिला पॉइंटर पेपर चेकर कडून आहे बाळांनो. जनरली पेपर चेकरने सांगितलंय की डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनला पेपर चेकर्स नेहमी जास्त मार्क देतात. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही प्रश्नामध्ये जर तुम्ही डायग्राम इन्क्लूड केलेली आहे कोणत्याही ना कोणत्या प्रकारे, तर तुम्हाला त्या प्रश्नामध्ये जास्त मार्क्स भेटतात बाळांनो ऍज कम्पेअर टू तुम्ही थेरॉटिकल लिहितात. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला प्रॉपर्टीज फॉर एक्झाम्पल तुम्हाला डेफिनेशन अँड प्रॉपर्टीज विचारलं, डेफिनेशन तुम्ही थेअरीमध्ये लिहिली. ठीक आहे, पण प्रॉपर्टीज जर तुम्ही असे 4 कॉलम्स केले किंवा राऊंड मध्ये 4 ड्रॉ करून किंवा एक फ्लो डायग्राम काढून दिला 4 प्रॉपर्टीजचा, तर तिथं तुम्हाला ड्रास्टिकली तुमचे मार्क्स इन्क्रीज होऊन जाणार आहेत. हे स्वतः पेपर चेकरने सांगितलंय. दुसरा पॉईंट जो पेपर चेकरने सांगितलाय बाळांनो, 90% स्टुडंटला एमसीक्यूज मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात. 90% स्टुडंट्सला. ठीक आहे, मग याच्यापासून आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल बाळांनो. जर तुम्ही आता एमसीक्यूचा अभ्यास करत असणार तर प्लीज एमसीक्यूचा अभ्यास स्टॉप करा. एमसीक्यू मध्ये तुम्हाला मार्क भेटून जातील. जे पहिले 10 प्रश्न असतात ना तुमचे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मध्ये, तिथं मार्क भेटून जातील तुम्हाला. तुम्ही प्लीज फोकस बाकीच्या सेक्शन्स वरती करा. ते मार्क तुमच्या हातात असतात बाळांनो, ते समजून जातात है ना. तुम्ही आता समजून घ्या बाकीच्या गोष्टी. थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट, तिसरी इम्पॉर्टंट अपडेट बाळांनो, पेपर सेटरने स्वतः सांगितलं की क्वेश्चन्स आम्ही तिथूनच टाकतो जे सोर्स पेपर बोर्डने प्रोव्हाइड केलेले असतात. बोर्डाने कोणकोणते सोर्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत हे आधीच बोर्डाने प्रेस कॉन्फरन्समध्ये एक्सप्लेन केले होते बाळांनो. तुमचे पेपर बोर्डाच्या पेपरात प्रिव्हियस इयर क्वेश्चन 32% येतात. ठीक आहे, त्यानंतर तुमचे सॅम्पल पेपरचे खूप सारे प्रश्न येतात. त्यानंतर बाळांनो सॅम्पल पेपर्स दिला होता बोर्डाने सोर्स. ठीक आहे, त्याच्यातून पण 20-25% प्रश्न येतात. त्यानंतर तुमचे इम्पॉर्टंट चॅप्टर जे बोर्डाने अनाऊन्स केले त्याच्यामधून, त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक जे बोर्डाने अनाऊन्स केले त्याच्यामधूनच आम्ही प्रश्न टाकतो. हे स्वतः पेपर सेटरने सांगितलंय. ठीक आहे, सोर्सेस ऑफ क्वेश्चन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेत, कोणकोणते बोर्डाने सांगितले ते पहिल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर्स, इम्पॉर्टंट टॉपिक्स सुद्धा सांगितलेत, इम्पॉर्टंट चॅप्टर्स सुद्धा सांगितलेत. ठीक आहे, परत मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट चॅप्टर्स कव्हर करून देईल. ठीक आहे, पण ही होती तिसरी अपडेट पेपर सेटर कडून. बाकीचे अपडेट पण जाणून घेऊया, चॅप्टर्स पण जाणून घेऊया, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये लगेच एनरोल करा. बॅच क्लोज होते आता. ठीक आहे, लवकरात लवकर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन बोर्डात तिथूनच येतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघू शकता, विद्यार्थ्यांनी 90 ते 95% टक्केवारी काढलेली. तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतात? अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते प्रत्येक टीचरांनी. ठीक आहे, हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, कोणतं वर्ष आड करून आलेला आहे, आणि त्यानुसार तुमची अनालिसिस बनते, त्यानुसार तुमचा क्वेश्चन सेट बनतो. तेवढा जर क्वेश्चन सेट केला तर तुमचे 1000 क्वेश्चन प्रॅक्टिस करायची गरज राहत नाही तुमची. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. 12वीचे मार्क प्रत्येक ठिकाणी विचारतात बाळांनो, इथं चूक नका करू. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. नेक्स्ट गोष्ट पेपर चेकरने सांगितले बाळांनो, पेपर प्रेझेंटेशनला येस जनरली मार्क्स असतात जर तुम्ही पेपर पॉइंट वाईज लिहिलेला आहे. ठीक आहे, 1, 2, 3 पॉइंटर्स मध्ये लिहिलेला आहे, अंडरलाईन्स केलेले आहेत इम्पॉर्टंट टर्म्सला, डायग्राम्स काढलेले आहेत, फ्लोज काढलेले आहेत. ठीक आहे, क्लीन पेपर जर तुम्ही लिहिलेला आहे, खाडाखोड नसते केलेली, तर तुमचे मार्क वाढतात. कारण छोट्या छोट्या नेग्लिजिबल गोष्टी आहेत ना, त्या निग्लेक्ट होऊन जातात है ना, त्यामुळे तुमचे मार्क्स ड्रास्टिकली वाढून जातात. ही पेपर चेकर कडून अपडेट आहे. त्यानंतर पेपर चेकरने सांगितलंय बाळांनो, 22% स्टुडंट्स गेट सिंगल डिजिट स्कोर इन फिजिक्स. मागच्या वर्षी बाळांनो 22% विद्यार्थ्यांना फक्त फिजिक्समध्ये सिंगल डिजिट स्कोर आला होता. ठीक आहे, यामुळे फिजिक्सचं पासिंग पर्सेंटेज किंवा खूप कमी झालं होतं स्टेटचं. ठीक आहे, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं बाळांनो, फिजिक्स सारख्या टेक्निकल सब्जेक्टला सिरियसली घ्यायचं. आणि या वर्षी सुद्धा मी सांगतोय फिजिक्सच टफ येणार आहे. ठीक आहे, कारण मॅथ्सला आणि बायोला ते टफ नाही करू शकत, कारण मॅथ्सला टफ केलं बायोवाले म्हणतील, बायोला टफ केलं मॅथ्सवाले म्हणतील. ठीक आहे, केमिस्ट्रीला टफ नाही करू शकत, कारण केमिस्ट्री एक ऑप्शनल सब्जेक्ट येऊन लागतो एमएसटी सीईटीच्या इलिजिबिलिटीमध्ये. ठीक आहे, तर एकच सब्जेक्ट उरतो, तो म्हणजे पण फिजिक्स तुमचा टफ येणार आहे बाळांनो. ठीक आहे, नेक्स्ट गोष्ट काय सांगितली पेपर चेकरने. ठीक आहे, अलोट लेस टाइम इन लँग्वेज सब्जेक्ट्स, कारण
लँग्वेज सब्जेक्ट खूप स्कोरिंग असतात बाळांनो. पेपर चेकरने स्वतः सांगितलंय की लँग्वेज सब्जेक्ट्समध्ये कंपॅरेटिव्हली चांगला स्कोर येऊन लागतो विद्यार्थ्यांचा ॲज कम्पेअर टू फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. मग तुम्हाला लक्ष फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीवरती जास्त द्यायचंय बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर पेपर चेकरने बाळांनो, पेपर सेटरने सॉरी, काही इंपॉर्टंट चॅप्टरची यादी सुद्धा डिक्लेअर केली. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचे काही 5 इंपॉर्टंट चॅप्टर सांगतो बाळांनो. फिजिक्स बद्दल बोलायचं झालं बाळांनो, रोटेशन, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, त्यानंतर तुमचं फ्लुइड मेकॅनिक्स, त्यानंतर तुमचं थर्मोडायनामिक्स, त्यानंतर तुमचं EMI. ठीक आहे. त्या जर केमिस्ट्री बद्दल बोलायचं झालं बाळांनो, थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याच जागेवर बायोलॉजीचं बद्दल बोलायचं झालं बाळांनो, रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. त्याच जागेवर मॅथ्स बद्दल बोलायचं झालं बाळांनो, वेक्टर, ट्रिगो, लाईन अँड प्लेन, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन. हे इंपॉर्टंट चॅप्टर स्वतः पेपर सेटरने सांगितलंय बाळांनो. सगळ्यात जास्त प्रश्न या चॅप्टर्स मधून येणार आहेत हे स्वतः पेपर सेटरने सांगितलंय. तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला इंग्लिश पेपर लीक वरती हवा असेल तर प्लीज या व्हिडिओला 1000 लाईक्स कंप्लीट करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.